हे कसले गोड दिसते. उपस्थित विद्यार्थ्यांचे मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आगतम स्वागतम सुस्वागतम. संस्कार केंद्र बालवाडी विभागाच्या वतीनं चळवळी डॉक्टर यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्पर्धा पत्रिके परीक्षण आले आणि या परीक्षणाची जबाबदारी स्वीकारणारे तज्ज्ञ श्री प्रसाद सहस्रबुद्धेकर व दुसरे परीक्षक माननीय श्री तुषार श्यामसुंदर गदगीकर यांचे मी प्रसाद करते. तसेच शाळेच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करणाऱ्या आमच्या शाळेच्या कुटुंबातील असणाऱ्या सौ संगीताई तसेच माननीय श्री अतुल कांतकात्रे यांचे स्पर्धेसाठी सहभागी झालेले सुलाके इंग्लिश मीडियम स्कूल प्री प्रायमरी बार्शी एज्युकेशन सोसायटी श्रीमती मंगलाताई सुलाके शिशुघ्या यशवंत बाल मंदिर बार्शी सोजर इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका व सहभागी सर्व विद्यार्थी यांचे मी या प्रसंगी आमचे मित्र कांतकात्रे सर, परीक्षक म्हणून आलेले आदरणीय संस्कृती सर, गद्दी सर, निधादेव मॅडम, संगीताई, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पवार मॅडम असतील, भोंगरे मॅडम असतील, इथं सर्व शिक्षक वृंद, बाल विमुक्त्याचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले त्यांचे माता पिता, काही आजोबा, काही आजी, काही मामा, काही मावशी, काही आत्या, काही दादा, काही ताई, असे सगळे तुमचं सर्वांचं मी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने खूप हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छाही देतो. वास्तविक पाहता लहान मुलांच्या मध्ये अनेक कलागुण दडलेले असतात आणि त्यांना पुढे आणण्याकरता एक चांगलं व्यासपीठ असावं लागतं. मला असं वाटतं की या शिशु संस्कार केंद्राच्या माध्यमातून त्यांना आता नवीन व्यासपीठ मिळणार आहे, नवीन आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागवणारं एक मंच त्यांना मिळणार आहे की जेणेकरून पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तम कलावंत या व्यासपीठानं देतील, त्यांच्यावर वेगळे चांगले संस्कार ते व्यासपीठ देईल, ही शाळा देईल आणि या शाळेच्या माध्यमातून आपल्याला अनेक दशके पुढं जाईल आणि त्याच्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. चिमुकल्याचा आपल्याला कुठलीही कलाकृती केली की सर्वांना गोड वाटतं आणि हे कार्यक्रम करत असताना कदाचित आपल्याला असं वाटू शकेल की ही मुली ती लहान असताना सुद्धा इतकं चांगली कलाकृती कशी काय सादर करू शकतात. पण आता येणारी पिढी जी आहे ती आमच्यापेक्षा खूपच सुधारलेली आहे, खूपच चांगली आहे. विशेषतः वेगवेगळी त्यांना डिजिटल माध्यमातून त्यांना खूप सारं काही शिकायला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना कसं वागायचं, कसं चालायचं, कसं नृत्य असेल, बोलणं असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पुढे यायला आता संधी मिळते. मला असं वाटतं की आपण एक जागरूक माता, जागरूक पिता म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करून आणि त्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मुलं अत्यंत उत्तम रीतीची कामगिरी करू शकतात तर त्यांना तो मोकळीक त्यांना जी द्यायला पाहिजे ते आपण खरेदी द्यावी. बरेच मुलं मला हत्या करतात, एकाने डान्स करायचा आहे, त्यांनी काय काय कलाकृती केली ती मलाही करायची. काही मुलं रडतात, काही मुलं बघून आले की घाबरतात. मला असं वाटतं की घाबरला, थोडासा पळून गेला तरी सुद्धा त्याला नाव व्यक्त करतात, त्याच्या चांगल्या कलाकृतीला टाळ्या वाजून, जोरात टाळ्या वाजून त्यांना आपण प्रोत्साहन देऊयात
आणि हा कार्यक्रम चांगला कसा होईल त्यासाठी आपण कार्यरत असूया. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. फक्त एकच विनंती की आपण आपल्या बरोबर आलेल्या पाल्याचं कलाकृती नक्की बघा, त्याचं कौतुक करा, पण आपल्या पाल्याची कलाकृती झाली की निघून जायचं मात्र कृपा करू नका. इतरही पाल्य आपल्या बरोबरच आहेत, आपल्या सारखेच आहेत, त्यांची सुद्धा कलाकृती तुम्ही आवर्जून बघा, त्यांच्या कलाकृतीला दाद द्या एवढी विनंती मात्र मी तुम्हाला आवर्जून करतो. बऱ्याच वेळा आम्हाला लक्षात येतं की आपल्या पाल्याची कलाकृती झाली की निघून जातात आणि नंतर ज्यांची कलाकृती असते त्यांच्या बघायला प्रेक्षक कमी असतात. आपण दूर ठेवून सर्वांचीच कलाकृती बघून सगळ्यांच्याच कल्पनेला त्यांच्या नृत्याला आपण दाद देऊ. धन्यवाद.